बातमी आहे विदर्भातून। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होते। प्रभावित गावातील लोकांना स्वतःच सामान सुरक्षित स्थळी त्यांनी हलवायला सुरुवात केली आहे। वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं प्रभावित झालेत। गोसेखुर्द धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात नदीत विसर्ग सुरू आहे, त्यामुळे याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्याला बसला आहे। वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील काही गावं प्रभावित झालेले आहे। सध्या आपण पिंपळगाव भोसले या गावात आहे, जे सर्वाधिक प्रभावित सध्या दिसतंय आपल्याला। या ठिकाणी हे जे गाव आहे याच्या अगदी जवळ ही वैनगंगा नदी आहे आणि या वैनगंगा नदीचं पाणी जे आहे ते हळूहळू वाढायला सकाळपासून वाढतंय। सुरुवातीला जे लोक सांगत आहे त्याप्रमाणे या झेंड्याच्या जवळच पाणी होतं आणि आता जर पाहिलं तर जवळजवळ अर्ध्या गावापर्यंत हे पूर्ण पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात आता भीती आहे आणि त्यामुळे लोकांनी स्वतःचं जे सामान आहे ते वरच्या मजल्यावर, ज्यांच्याकडे स्लॅबचे पक्के घर आहेत, तिथे वरती शिफ्ट करायला सुरुवात केली। आपल्या सोबत असेच काही दुकानदार आहेत। भाऊ, तुम्ही सामान वरती नेता, इथं पाणी वाढताना दिसतंय का तुम्हाला? हो हो हो। सकाळी कुठे होतं ना आता कुठे आहे? सकाळी रोडवर होता, म्हणजे 2-4 फूट पाणी वाढलेलं आहे आता। अच्छा, आणि अजून वाढू शकतो? हो, अजून वाढू शकतो, म्हणून तरी आपलं सामान वरती नेतो। आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात एक काळजी आहे, दडपण आहे आणि त्यामुळे अनेक लोकांनी आपलं सामान जे आहे ते सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करायला सुरुवात केली आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, पिंपळगाव भोसले, चंद्रपूर।